गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले सगळ्यांच्या नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आम्ही इथं बसलेलो आहे बघा, उन्हामुळं घरात बसलो नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रुक्मिणी इथनं जेवण करून गेले. आम्ही दोघं बसलो तेजश्री. आणि चला आजचा व्लॉग सुरू करूया. आता गाई इथनं घ्यायला लागली हे सगळं. आता आम्ही घरी चाललोय. आता ती दोघी गेलेत म्हणून आता आम्ही दोघं पण जातो. बघा ही पुढं निघाली, इकडून या इथनच या, चल इथनच. सांगावं लागतं बिचारीला. चल त्या तो मी तुला हात तो इथं खुर्चीवर बसून भांडणं करतात. लय मूर्ख आहे हो. बळच शांतच नाही. तो तो त्याच्या जोडी बघ तू खालती. झालं त्याच कुठे तिकडे बा खरंच लय मारला. मी कुठं आलो रे? बदलायला ठेवले रे माझी माझी. मी कुठं ते मम्मी मी आधी निवांत बसलेली, नंतर हाणले डोक्यात बघ. माझी केस कोणीच काटलेली. मुद्दाम करते पोरगी. जिथे येईल तिथं जाते. जाते बाबा जा. मित्रांनो, आता दुपारच्या 3 किंवा 4 वाजले असेल आणि आम्ही समधी इथं बसलोय, भाव आणि गाई. इथं आम्ही तिघजण बसलोया कारण की घरात माणसं आलेली. आमच्या पाहुणे आले. बाहेर ही झाडाखाली बसलोय ह्या बाजूला तू करायला लागलंय. मित्रांनो, आता मम्मी पप्पा गेले आहेत आणि आम्हीच आहे. आता संध्याकाळच्या 5 वाजून चाललेत आणि आणखीन आम्ही काय शूट पण नाही केलं. काय करत बसली इथं? काय खाते? हो, आमची गाय चिडचिडी आहे. अशी चिडचिड करत असते सारखी आणि अशी कायम चिडली असते. तर हिला कुणी काय बोललं होतं सांगा बरं तुम्ही? काय सुद्धा नाही बोललं तरी आमची गाय असाच प्रॉब्लेम आहे. राग नाकावर आहे. आणि नाताव तर आहे ना, तुझ्या नातावर राग आहे. तुझ्या नातावर आणि तेव्हा रुक्मिणीनं आता गाय आणलेली आहे पाणी पाजायसाठी आणि बांधायसाठी. काय चाललं? कुठलं गाणं आहे? जरा समजायचं आहे का? म्हण की काय तर. हसल्यावर गालात खळी पडतीया. झोप नाही का? नाही झोपायचं. गो गो घेता येत नाही. आता घेतली की घेता येते. सावली आणायला लावली गाय. गाय मी म्हणलं हे सावली. गाई मग सगळ्यांना म्हणत होते, चला चला घेऊन लागा मला खाट. सावलीला म्हणले सावली गायच्या खाट घेऊन सावलीने टाकीत नवी खाट आणि तिथे टाकली खाट. हे माझी माझं नाव केले. तुझं नाव होती ना? तुझं नाव होती आहे ना? माझं नाव केले. तुझं तोंड होई ना? माझं नाव माझं नाव आहे. तुझं नाव आहे ना? आणताने पत्या कागदपत्र आणते. कागदपत्र गप ग बाळा, का तिची मजा घेते? गप घेऊ ग. यांची भांडणं चालू द्या, आपण झोपून घेऊया. गाडीला दरवाजा लावून घे. मित्रांनो, आता मी आणि भाग्यश्री आता रानामध्ये चाललोय. आता मी आतापर्यंत बिलकुल पण रानामध्ये
पूर्ण रान बघितलं नाही, म्हणजे निम्म्यात वगैरे गेलोय पण एकदम खालच्यापर्यंत गेलो नाही रानामध्ये. तर तिथं आता जाऊन बघण्याचा प्रयत्न करतो. बघू भाग्यश्री यायला लागली आणि मी पण चाललो. भाग्यश्री तुला पूर्ण रान माहित आहे ना? नाही खोटं नको बोलू, खरं माहित आहे का नाही? नाही खरं नाही. तुम्ही गेलता कोण? मी तर ती आपण गेलतो ना दोघं हां तेव्हा हां. तेवढंच माहिती मला, बाकी कुठलंच माहित नाही. रुक्मिणी तुला माहिती आहे पूर्ण? मग चल तू पण माझ्यासोबत. ऐका बघा तुला दाखवते. ते पलीकडचा एकदम वरचा बांध दिसतोय मोठा, तो ती सरळ तिथपर्यंत आपलं रान जाऊ. दुसऱ्यांच्या रानात त्याच्यात कुठं तू कुठनं जाते तिथनं जायचंय. बघ की जसं पाणी दे, पाणी उतरलं मी नवीन उतरलंय. मित्रांनो भाग्यश्रीला काय माहित नाही. आता रुक्मिणीला पण इथलं काम आहेत त्यामुळे आता जाता येणार नाही. बघा चिडून घरात बसलेली आता आलेली आहे इथं आमची तेजश्री. तेजश्री वर्सेस भाग्यश्री. बघा मित्रांनो किती प्रेमाने नीट खेळते त्या दोघी आणि आमच्या समोर भांडणं करते त्या. असंच प्रेमाने खेळ जावा की ग. आता गिर्याकांवर पाय देऊ नको, कशांवर? माणसांवर देऊ नको पाय. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.